हॅलो, आपण पाहत होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर नंबर 8 फिजिक्स 12 सायन्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी एक्सप्रेशन पाहिलं, पण ज्या एक शेपसाठी एक्सप्रेशन पाहिलं तो शेप होता हॉलोस्फेअर. एक हॉलोस्फेअर होता आणि त्या स्फेअरवरती सरफेसवरती काहीतरी चार्ज लावले होते. तर त्या स्फेअरच्या बाहेर एक पॉइंट घेतला पी, त्या पी वरती त्या स्फेअरमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती त्यासाठी मी एक्सप्रेशन डिराईव्ह केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. या लेक्चरसाठी आपण इलेक्ट्रिक फील्ड या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करणार आहे. पण जो शेप आहे ना बॉडीचा तो काय आहे? वायर आहे. म्हणजे सपोज ही एक वायर आहे, ही वायर आहे, ह्या वायरवरती काही चार्ज लावलेत, ठीक आहे, क्यू चार्ज लावलेत. मग ह्या वायरच्या बाहेर एक पॉइंट घेतला मी पी, या पी वरती किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहे त्यासाठी मला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. ओके. आणि ह्या वायरचा शेप कसा असणार आहे? वायरचा शेप कसा असतो? सिलेंड्रिकल असतो. ठीक आहे. मग ही वायरची डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. ही वायर आहे आणि हा त्या वायरचा ॲक्सिस आहे, मध्य म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग कॅपिटल आर ही वायरची रेडियस आहे. आर इज द रेडियस ऑफ वायर. ठीक आहे. मग आता ह्या चार्ज कंडक्टिंग वायरसाठी आपण एक्सप्रेशन डिराईव्ह करूयात. आउटर एक पॉइंट घेतला पी, या पी वरती ह्या वायरमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असणार आहे हे आपल्याला काय करायचं आहे? डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. लिहितो काय मी? कन्सिडर अ लॉन्ग स्ट्रेट, consider a infinite long straight uniformly charged wire. वायरवरती चार्ज कसे आहेत? युनिफॉर्म आहे. ठीक आहे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखे चार्ज आहेत. म्हणजे एवढ्या लेंथमध्ये 3 कुलम चार्ज असेल तर खालच्या तेवढ्या लेंथमध्ये पण किती असणार आहे? 3 कुलम चार्ज असणार आहे. मग आपण खाली लिहितो काय? क्यू चार्ज ऑन वायर प्लस, तर प्लस क्यू लिहूयात. प्लस क्यू चार्ज ऑन वायर, कारण चार्ज कसे आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत. ठीक आहे. आर रेडियस ऑफ वायर. ठीक आहे. आता स्फेअरसाठी स्फेअरचा एरिया होता म्हणून तिथे एक टर्म आली होती, त्याला आपण म्हणलं होतं सिग्मा. सिग्मा म्हणजे काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. एका युनिट एरियामध्ये किती चार्ज आहे. हिथं एरिया नाही, हिथं वायरची लेंथ असणार आहे. मग त्याला आपण म्हणूयात लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय? लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे एका युनिट लेंथमध्ये किती चार्ज आहे. आता वायरची लेंथ काय? इनफायनाइट म्हणजे असं नाही की वायरची लेंथ खरंच इनफायनाइट आहे. ते चार्जच्या डायमेन्शन्स, चार्ज खूप छोटे असतात. मग कम्पॅरेटिव्हली चार्जच्या साईजनुसार ह्या वायरची लेंथ थोडीशी काय मोठी आहे, म्हणून आपण ह्याला इनफायनाइट म्हणतो. चार्जची साईज खूप छोटी असते, मग त्याच्या चार्जच्या कम्पॅरेटिव्हली वायरची लेंथ काय म्हणणार आपण? इनफायनाइट. म्हणजे जसं माझ्यासाठी हा बोर्डची काय साईज, एक साईज आहे, मी ह्याची साईज फाइंड करू शकतो. पण एक मुंगी जर ह्या बोर्डवरती बसली तर मुंगीसाठी बोर्डची साईज काय असणार आहे? इनफायनाइट. त्याप्रमाणे. ठीक आहे. मग लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी. ठीक आहे. ई इप्सलॉंग दिस इज इक्वल टू काय? इप्सलॉंग नॉट के, कारण ती वायर पुढे ठेवलेली आहे, एअरमध्ये ठेवलेली आहे. के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, ते समजेल तुम्हाला पुढे. आणि फॉर एअर के ची व्हॅल्यू काय असते? 1 असते.
मग मी इप्सलॉन लिहू शकतो, इप्सलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ओके. मग ह्या वायरच्या आउटसाइडला एक पॉइंट घेतला P टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at point P which are at a distance small r at the axis of wire. To find electric field intensity at a point P which are at a distance r from the ॲक्सिस ऑफ वायर. हा ॲक्सिस आहे, ॲक्सिस पासून मी पॉईंट घेतला P आणि ते ॲक्सिस पासून Pचं डिस्टन्स काय आहे R. ठीक आहे. मग आता मी काही टर्म स्टेप सांगितले होते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची P ची. तर आपण पहिल्यांदा काय करतो, ड्रॉ द गॉसियन सरफेस. इथे लिहितो स्टेप, पहिली स्टेप काय, ड्रॉ द गॉसियन सरफेस. ड्रॉ द गॉसियन सरफेस. सेकंड स्टेप, select ds on Gaussian surface. ds म्हणजे स्मॉल एरिया सिलेक्ट करा. कशावरती, गॉसियन सरफेस वरती. हा ड्रॉ गॉसियन सरफेस ड्रॉ करायचा, पण तो कशातून पास झाला पाहिजे, पॉइंट P मधून. पण गॉसियन सरफेस असा ड्रॉ करायचा त्याच्यामध्ये ह्या जे काही चार्ज आले पाहिजे. तुम्ही असा ड्रॉ करसाल गॉसियन सरफेस, कसाही नाही ड्रॉ करणार, सिमेट्रिकल, ज्याच्यामध्ये काहीतरी चार्ज इन्क्लोज झाले पाहिजे याचे. थर्ड पॉइंट काय होता, फाइंड डी फाय फॉर ds. ds साठी फ्लक्स काढा. आणि फोर्थ काय, फाइंड फ्लक्स फॉर गॉसियन सरफेस. त्या पूर्ण गॉसियन सरफेस साठी फ्लक्स काढा. आणि गॉसियन सरफेस साठी फ्लक्स काढण्यासाठी आपण काय करतो, त्या ds चं काय करतो, इंटिग्रेशन करतो. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, पहिल्यांदा गॉसियन सरफेस ड्रॉ करायचं आहे. मग करूयात, गॉसियन सरफेस ड्रॉ करूयात. गॉसियन सरफेस ड्रॉ करूयात, विच आर पासिंग थ्रू पॉइंट P मधून जाईल असा एक गॉसियन सरफेस ड्रॉ करणार. आता वायरची लेंथ सिलेंड्रिकल आहे, साईज सिलेंड्रिकल आहे, त्यामुळे आपण सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस ड्रॉ करूयात. आता पूर्ण वायर तर गॉसियन सरफेस मध्ये घेऊ शकत नाही, जसं आपण स्फेअर मध्ये घेतलं होतं, कारण वायरची लेंथ काय, इनफायनाइट आहे. त्यामुळे मी त्याच्यातला छोटासा पार्ट घेतला आणि सिलेंड्रिकल गॉसियन सरफेस ड्रॉ केला आणि विच आर पासिंग थ्रू पॉइंट P. ठीक आहे. स्फेअर मध्ये आपण पूर्ण स्फेअरला इन्क्लोज केलं होतं, कारण स्फेअरची लेंथ काय होती, लिमिटेड होती. ह्याची लेंथ काय, इनफायनाइट आहे. म्हणून एवढ्या साईजचा मी गॉसियन सरफेस काढला. आणि L इज द लेंथ ऑफ गॉसियन सरफेस. L म्हणजे काय, स्मॉल l. लिहूया स्मॉल l. लेंथ ऑफ गॉसियन सरफेस. मग मी इथे असं लिहू शकतो का, लॅम्बडा म्हणजे काय, लिनियर चार्ज डेन्सिटी. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ म्हणजेच Q इज इक्वल टू काय लिहू शकतो, लॅम्बडा इंटू L. याला इक्वेशन वाटलंच तर 1 दिलं. ही लिनियर चार्ज डेन्सिटी काढली, पण कुणासाठी काढली, गॉसियन सरफेससाठी काढली. चार्ज पर युनिट लेंथ म्हणजेच Q इज इक्वल टू काय, लॅम्बडा इंटू L. ठीक आहे. गॉसियन सरफेस ड्रॉ केला, नंतर काय करणार, त्याच्यावरती एक छोटासा एरिया घेतला, ज्याला नाव दिलं काय, ds. त्याचा एरिया वेक्टर कसा असणार आहे, असा. आणि ह्याच्यावरती जे चार्ज आहे त्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची पण डायरेक्शन काय असणार आहे, हीच असणार आहे. मग खाली एक लाईन लिहितो, काय लिहितो, इलेक्ट्रिक फ्लक्स
फॉर डीएस. डीएस साठी फ्लक्स काय असणार? डीएस म्हणजे त्या गॉसियन सरफेसवरती मी छोटासा एरिया घेतलाय, त्याच्यासाठी फ्लक्स काय असणार आहे? त्याच्यासाठी फ्लक्स पण काय असणार आहे? डी फाय, छोटासाच फ्लक्स असणार आहे. डी फाय इज इक्वल टू फ्लक्सचा एरिया पाहिला, फ्लक्सचा फॉर्म्युला पण पाहिला होता काय? ई ds into cos theta, where theta is the angle between electric field intensity and area vector. ठीक आहे, theta is the angle between electric field intensity and ds. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची पण डायरेक्शन आउटवर्ड आहे आणि ds ची पण डायरेक्शन आउटवर्ड आहे. दोघांमध्ये थीटा किती असणार आहे? 0 असणार आहे. मग या ठिकाणी लिहितो मी थीटा इज इक्वल टू 0. Therefore d phi for ds is equal to E into ds. ओके, म्हणजे समजून घ्या आता. ह्याच्यामध्ये वायर आहे, हा आपला गॉसियन सरफेस ड्रॉ केला आहे, त्याची पण साईज कशी आहे? सिलेंड्रिकल. आणि याच्यामध्ये काय आहे? आपण वायर आहे, ही चार्ज वायर आहे. तर ह्या चार्ज वायरमुळे, ह्या चार्ज वायरवरती काही चार्ज आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन अशी आहे. हे तर मी छोटासा एरिया घेतला डीएस, ह्याची पण डायरेक्शन कशी आहे? अशीच आहे. ठीक आहे, हा गॉसियन सरफेस आहे सिलेंड्रिकल. ठीक आहे, दिसतोय. ह्याच्या आतमध्ये वायर आहे, त्या वायरमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्या वायरवरती जे चार्ज आहे त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे अशी आउटवर्ड डिरेक्शनला. आणि मी इथं एरिया घेतला डीएस, मग त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची आणि डीएसची डायरेक्शन काय झाली? एकच, म्हणून थीटा काय झाला? 0. मग आता पहा, हा डीएस घेतला, हा डीएस घेतला, हा डीएस घेतला, ह्याच्यावरती सगळे डीएस मी जोडले तर मला फ्लक्स मिळणार आहे. कोणासाठी? गॉसियन सरफेससाठी. म्हणजे टोटल फ्लक्स मिळणार आहे. फाइंड फ्लक्स फॉर गॉसियन सरफेस. टोटल फ्लक्स मिळणार आहे. मग आपण ह्याला इंटिग्रेट करूया, आणि ह्याला जर इंटिग्रेट केलं, हे सगळे डीएस 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 जोडले तर सांगा कोणता शेप तयार होणार आहे? सिलेंड्रिकल. आता हा पण एरिया आहे, हा वरचा पण एरिया आहे, हा पण खाली पण एरिया आहे. ठीक आहे, पण ह्याच्यासाठी फ्लक्स काय असणार आहे? 0 असणार आहे. का? कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन अशी आहे, एरिया व्हेक्टर डीएस असा आहे, आणि हिथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी, आणि हिथं जर मी एरिया घेतला तर ह्याची डायरेक्शन अशी. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी आणि एरिया व्हेक्टर असा, दोघांमध्ये अँगल किती झाला? 90 डिग्री. म्हणून ह्या एरियासाठी फ्लक्स काय असणार आहे? 0. कारण cos 90 काय असतो? 0 असतो. ठीक आहे, मग फ्लक्स कुणासाठी असणार आहे? फक्त या कर्व सरफेस एरियासाठीच. हिथून आणि हिथून फ्लक्स काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे, कारण तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये आणि एरिया व्हेक्टरमध्ये अँगल कितीचा असणार आहे? 90 असणार आहे. मग आता पहा, टोटल फ्लक्स मी कॅल्क्युलेट करतो. देअरफॉर टोटल फ्लक्स फॉर गॉसियन सरफेस. हे सगळे डीएस डीएस जोडले तर गॉसियन सरफेस तयार होणार आहे, आणि त्या गॉसियन सरफेस साठी फ्लक्स काढतो. म्हणजे ह्याला काय करणार मी? इंटिग्रेट करणार. मग ह्याला जर इंटिग्रेट केलं तर इंटिग्रल डी फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल असणार, क्लोज इंटिग्रल ई इंटू डीएस. ठीक आहे, मग पूर्ण गॉसियन सरफेससाठी फ्लक्स असणार. ह्याला जर इंटिग्रेट केलं तर मला मिळणार पूर्ण गॉसियन सरफेससाठी फ्लक्स, आणि त्याला म्हणलं मी फाय. डी फायचं इंटिग्रेट काय येणार? इंटिग्रेशन काय येणार? फाय इज इक्वल टू ई बाहेर ठेवला, कारण तो युनिफॉर्म आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि इथे काय? डीएस आतमध्ये राहिला. तर सगळे हे डीएस डीएस जोडले तर मला कर्व सरफेस एरिया मिळणार. कोणाचा? सिलेंडरचा. ठीक आहे, म्हणून फ्लक्स इज इक्वल टू ई बाहेर ठेवला, आणि डीएस म्हणजे त्या गॉसियन सरफेसचा पूर्ण एरिया, आणि तो असणार आहे 2 पाय आर एल. आर म्हणजे त्याची रेडियस आणि एल म्हणजे त्याची लेंथ. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे 2 पाय आर एल. कशाचा? कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. हे सगळे डीएस डीएस जोडले तर मला
कर सरफेस एरिया मिळणार आहे कुणाचा, सिलेंडरसाठी, आणि त्याचा कर सरफेस एरिया असतो काय, 2πrl. याला आपण इक्वेशन देऊयात 2. अकॉर्डिंग टू गॉस थेरम, फ्लक्स काय असणार आहे, क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. क्यू म्हणजे चार्ज इन्क्लोज इन गॉसियन सरफेस. ह्या गॉसियन सरफेस मध्ये किती चार्ज इन्क्लोज झालाय त्याला म्हणलं मी क्यू. क्यू एवढा चार्ज काय झालाय त्याच्यामध्ये इन्क्लोज झालाय. याला इक्वेशन दिलं 3. इथे आपण कॅपिटल क्यू लिहू शकतो. चार्ज ऑन वायर, टोटल वायर वरती चार्ज काय, कॅपिटल क्यू, आणि ह्या गॉसियन सरफेस मध्ये किती चार्ज इन्क्लोज झालाय, स्मॉल क्यू. ठीक आहे. मग दोन्ही फ्लक्स आहे गॉसियन सरफेसचे, जर दोन्ही कंपेअर केले तर मला मिळणार E इंटू 2πrl इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. तर मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळणार ॲट अ पॉइंट P. इथे P पॉइंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट P इज इक्वल टू हा 2πrl इकडे मल्टिप्लाय इकडे गेले डिवाइड म्हणजेच क्यू अपॉन 2πrl इंटू इप्सिलॉन नॉट. ठीक आहे. पण Q ची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो, 1 वरून E इज इक्वल टू Q ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, लॅम्बडा इंटू एल, लॅम्बडा इंटू एल अपॉन 2πrl इंटू इप्सिलॉन नॉट. एल एल कॅन्सल, देअरफॉर E इज इक्वल टू, हे मी असं लिहितो 1 अपॉन किंवा लॅम्बडा अपॉन 2πr into epsilon naught. This is the electric field intensity at a point P which are situated at a distance r from the axis of cylindrical charge wire. ठीक आहे. मग तुम्ही याच्यामध्ये केस लिहू शकता, जर हा पॉइंट P ह्या गॉसियन सरफेस वरती असेल तर स्मॉल r इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल R असणार आहे. ठीक आहे. चला एक छोटासा न्यूमरिकल से पहा, बुक्स मध्ये सॉल्व केलेलाच. द लेंथ ऑफ द स्ट्रेट थिन वायर इज 2 मीटर. इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 3 मायक्रोकुलम. एक वायर आहे ज्याची लेंथ 2 मीटर आहे आणि ती वायर युनिफॉर्मली चार्ज केलेली आहे, म्हणजे एका युनिट लेंथ मध्ये चार्ज सेम आहेत. किती चार्ज आहेत त्या वायरवरती, 3 मायक्रोकुलम. तर मला कॅल्क्युलेट करायचंय द चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर. पहिल्यांदा आपण चार्ज डेन्सिटी फाइंड करूयात. लेंथ असेल तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर चार्ज डेन्सिटी. ऍक्च्युली ते काय म्हणायला पाहिजे होतं त्यांनी, कॅल्क्युलेट तर लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ द वायर. तर ते आपण डिनोट कशाने करतो, लॅम्बडाने. लॅम्बडा मीन्स लिनियर चार्ज डेन्सिटी, म्हणजे एका युनिट लेंथ मध्ये किती चार्ज आहेत. टोटल वायर वरती किती चार्ज आहेत, 3 मायक्रोकुलम. 3 मायक्रोकुलम्स मीन्स 3 इंटू 10⁻⁻⁶ कुलम. वायरची लेंथ काय आहे, त्याला आपण स्मॉल एल म्हणूयात, 2m. तर लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा काय असतो, चार्ज पर युनिट लेंथ. एका युनिट लेंथ मध्ये किती चार्ज असणार. सपोज वायरची लेंथ 10 असेल, 10 मीटर, 10 मीटर असेल वायरची लेंथ, आणि त्याच्यावरती पूर्ण वायरवरती चार्ज असतील सपोज किती 20, तर एका 1 मीटर लेंथ वरती किती चार्ज झाले, 2 चार्ज. मग 10 मीटर लेंथ वरती किती, 20 चार्ज. ठीक आहे. याचं मिनिंग होतं लिनियर चार्ज डेन्सिटीचं, हे मिनिंग होतं एका युनिट लेंथ वरती किती चार्ज. Q म्हणजे काय, 3 इंटू 10⁻⁶ कुलम अपॉन एल म्हणजे काय, 2 मीटर. जर 3 ला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला माहिती आन्सर किती येणार, 1.5 आणि पुढचा इंटू 10⁻⁶ कुलम. एका युनिट लेंथ वरती एवढे चार्ज असणार, 1.5 इंटू 10⁻⁶ कुलम. ओके. नंतर आपल्याला विचारलंय द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू अ वायर ॲट अ पॉइंट 1.5 मीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ वायर. वायरच्या सेंटर पासून एक पॉइंट घेतला जो किती डिस्टन्स वरती आहे, 1.5, म्हणजेच R झाला, स्मॉल r किती, 1.5 मीटर. ठीक आहे. तर त्या पॉइंट वरती मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी
फाइंड करायचे. हे झालं पहिल्याचं आन्सर. हे दुसऱ्याचं आपण सॉल्व करूयात. मग आपण एक्सप्रेशन पाहिलं काय, ई इज इक्वल टू लॅमडा अपॉन 2 पाय आर इंटू इप्सिलॉन नॉट. लॅमडा आपण आत्ताच फाइंड केला 1.5 इंटू 10⁻⁻⁶ अपॉन 2 पाय म्हणजेच 3.14 इंटू आर दिलाय आपल्याला किती 1.5 इंटू इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. इप्सिलॉन नॉट एअरसाठी किती आहे 8.85 इंटू 10⁻⁻12. ठीक आहे. 1.5 कॅन्सल झाले. हा 10⁻⁻12 वरती गेला म्हणजेच 10⁻⁻6 इंटू 10⁻+12 मायनस खाली वरती गेला प्लस अपॉन 2 इंटू 3.14 6.28 इंटू 8.85. ठीक आहे. तर हे इथे सॉल्व करतो. 10⁻⁻6 इंटू 10⁻12 म्हणजेच 10⁻+6 6.28 इंटू 8.85 6.28 इंटू 8.85. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुम्ही लॉग टेबलने करू शकता किंवा हातानेही करू शकता. तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1.798 1.798 इंटू 10⁻4 इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट काय न्यूटन पर कोलोम. ठीक आहे.